वाळूज महानगरात गाड्या जाळण्याचे सत्र सुरूच असून रविवारी माथेफिरूंनी पुन्हा 5 गाड्या जाळल्या। बजाज नगरात 5 वर्षापासून वाहने जाळण्याच्या घटना सुरूच असून आतापर्यंत 200हून अधिक दुचाकी आणि 4 चाकी वाहने अज्ञात माथेफिरूंनी जाळली आहे। 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर रविवारी रात्री 11 वाजता इंद्रप्रस्थ कॉलनीतील रहिवासी संतोष कुलकर्णी यांची दुचाकी या अज्ञात माथेफिरूंनी जाळली। यामध्ये कुलकर्णी यांचे जवळपास 35 ते 40 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे। तर दुसरी घटना कार्तिक हाऊसिंग सोसायटीतील महादेव आठवे यांची नवी कोरी दुचाकी पहाटे 4:30 वाजता माथेफिरूने जाळली। आठवे यांनी आठवड्यापूर्वीच ही दुचाकी खरेदी केली होती। या दुचाकी जाळण्याप्रकरणी संतोष कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरूंविरुद्ध वाळूज MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेश्मा सौदागर या करीत आहेत। आज सकाळी अशी घटना घडली की सकाळी 4:30 ला आमची गाडी जाळण्यात आली। गाडी जाळण्यात आल्यावर आम्ही बाहेर आलो। बघितल्याच्या नंतर खूप जण होते पण काही करू शकले नाही। पण माझं म्हणणं असं आहे की असं होऊ नये, त्यामुळे कारण की गाडीचा खूप खर्च झालेला आहे, नुकसान खूप झालेलं आहे। सोमवारी 4:30 या टायमावर ही गाडी जाळण्यात आलेली आहे। आमची नुकसान 60-70 हजारापर्यंत झालेली आहे। पण माझी विनंती अशी आहे की असं वापस होऊ नये। सुमारास कुत्र्याचा आवाज येत होता। आमच्या इथं लॉक लावलेलं होतं। इथं असं MIDC असं की लॉक जर असेल तर तिथं कोणतरी आहे असं संशय लागतो। पण नंतर ते कुत्रं काय फुकल्यानंतर आम्हाला असं वाटलं इथं जवळच माणसं असतात कुणी। नंतर 3-4 वाजता परत ही गाडी जळायला मोठा आम्ही जाळ स्वतः डोळ्याने बघितला। आणि आज त्या गाडीवाले मालकाचे त्यांचे चेहरे आज बघवत वाटत नाहीत, एवढे बेकार हाल दिसायले। 60-70 हजाराच्या दरम्यान 70 हजाराचं नुकसान झालंय। आज किती जुनी गाडी जर झाली तर त्याच्यावर आपण धूळ बघू शकत नाहीत। आज त्या माणसाने नवी 8 दिवसात गाडी आणली, ती एवढी मोठी घटना त्याच्या जीवासाठी। आज आपण काहीच करू शकत नाही त्याच्यासाठी, हे दिलगिरी व्यक्त करते। कोणी माथेफिरूंनी माझ्या गाडीची नुकसान केलेली आहे, तरी ती शासनाने भरपाई करून द्यावी अशी माझी इच्छा आहे। मी 16 घंटे ड्युट्या करतो आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये असल्यामुळे माझी गाडीचे नुकसान शासनाने भरून द्यावी ही माझी नम्र विनंती आहे। माझी गाडी पेटली आहे। सकाळी 5:15 वाजता जवळपास 1.5 लाखाचं नुकसान झालं। 3 गाड्या पेटवलेल्या आहे 5:15 वाजता। 5:15 वाजता 3 गाड्या पेटवलेल्या आहेत। मी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये काम करतो, कंपनीमध्ये 12 घंटे ड्युट्या करतो। गाडी आता घेतली ती 7-8 दिवसापूर्वी। सोमवारच्या रात्री सकाळी कुणी 4:45 वाजता आमच्या इथं गाडीला आग लावल्यामुळे आमच्या गाडीची भरपूर नुकसान झालेली आहे। तसेच पूर्ण 1 ते 1.5 लाखापर्यंत 3 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। तरी शासनाने ही तरतूद पूर्ण नुकसान भरपाई करून द्यावी अशी आमची नम्र विनंती आहे। आणि जे माथेफिरून लोक असतील त्यांना लवकरात लवकर पकडण्याची हे करावी अशी माझी नम्र विनंती आहे। त्याप्रमाणे 10-50 हजार गाडी लावून आतमध्ये दरवाजा बंद केले असतात, दरवाजा गाडीला आग लागलेली दिसली, त्यावेळेस ताबडतोब बाहेर येत असताना परत एक इसम पळत जाताना दिसला। तो काही जाळामुळे दिसला नाही, पळून गेला व गाडी तरी माझ्या गाडीचे भरपूर नुकसान झाले आहे, तरी गाडीचे भरपूर नुकसान करून भरपूर देण्यात यावे। जवळपास 40 ते 50 हजाराचं नुकसान झालेलं आहे, तरी पण शासनानं आम्हाला नुकसान भरपाई करून द्यावी।